Dear friends and students, today we are going to discuss about the poem 2.1 that is finished yesterday, the song of open road. Now today we are going to discuss about the page number 95, brainstorming. Question first, activity sheets. The activity you are looking on the screen. Pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his life journey. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय, प्रश्न अगोदर नीट समजावून घ्या की कवी एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी, त्याच्या प्रवासातला प्रत्येक मुवमेंट म्हणजे क्षण तो क्षणाचा आनंद घेतोय अशा आनंद घेणाऱ्या लाईन पॅसेजमधनं किंवा आपल्या दाखवा म्हणून सांगितले, सांगा म्हणले. तर तुम्ही हातात पेन असेल तर लाईन मी सांगतो ते लिहून ठेवा. पहिली लाईन, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक द ओपन रोड. त्यानंतर हेल्दी फ्री वर्ल्ड बिफोर मी, एन्जॉय सांगणाऱ्या लाईन, द सॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेन एव्हर आय चूज. त्यानंतर हेन्सफोर आय आस्क्ड नॉट फॉर गुड फॉर्च्यून आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. त्यानंतरची लाईन, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. अँड लास्ट लाईन, एव्हरी मुमेंट ऑफ जॉयस ऑफ हिज जर्नी सांगणारी लास्ट लाईन बघा, द अर्थ दॅट इज सफिशियंट. म्हणजे ही पृथ्वी जी आहे ती आनंद घेण्यासाठी आम्हाला सगळ्याला सफिशियंट आहे, अजून कुठेतरी आनंद घ्यायला दुसरीकडे जायची गरज नाही असं सांगणारा हा पहिला प्रश्न. ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघा, बाय ओल्ड डेलिशियस बर्डन द पोएट मीन्स. आता ओल्ड डेलिशियस बर्डन एक मेटाफोर आहे, तो हा शब्द जो वापरलेला आहे ना, मेटाफोर म्हणजे काय, रूपक. पॉइंट नंबर त्यातला जो 2 नंबरचा आपण बघतोय, ओल्ड डेलिशियस बर्डन्स इन द पोएट मीन्स. तर ओल्ड बर्डन आणि पुन्हा डेलिशियस म्हणजे काय, ब्युटिफुल मेमरीज. आणि मग बर्डन आणि पास्ट काय म्हणलंय त्याने, तर मेटाफोर यूज केलाय की मेटाफोर काय, मग मेटाफोर इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच देर इज अ कंपॅरिझन. सिमिली अँड मेटाफोर बोथ these figures of speech are depend on comparison. In simile, two objects of different nature are compared, or two objects of different nature are compared in simile. And in metaphor, those objects compared which are not different but which are same in nature. तर इथं डेलिशियस बर्डन हा मेटाफोरिकल वर्ड आहे, तर त्याचं मिनिंग काय म्हणलं येतं याच्यामध्ये, ओल्ड डेलिशियस बर्डन द पोएट मीन्स या शब्दातून त्यांना काय म्हणायचंय. 4 पर्याय दिलेत तिथं, लगेज आहे, एखादा फूड ही कॅरीज आहे, एखादं सी स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. तर यापैकी डी नंबर आहे ना, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. डेलिशियस म्हणजे ब्युटिफुल आणि ब्युटिफुल म्हणजे स्वीट, तर हा डी नंबरचा पर्याय तिथं बरोबर आहे, टिक करायचा. असे 4 पर्यायापैकी तुम्हाला येतील, त्यातला हा बरोबर पर्याय लिहून काढायचा असतो. ओल्ड डेलिशियस बर्डन द पोएट मीन्स म्हणायचा आणि हा डी लिहून काढायचा, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. त्यानंतर थर्ड पॉईंट बघा, ॲक्टिव्हिटी नंबर 3, द पोएट इज पर्सनल हु इज फ्री फ्रॉम ऑल इनहॅबिटेशन्स. सगळ्याची त्याचं कवी आहे तो अगदी मुक्त आहे. डिस्कस हाऊ द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. आता कवितेमध्ये त्याने फ्रीडम हा शब्द कसा उल्लेखलेला आहे बघा म्हणलंय त्याने, त्याचा उल्लेख काय केलेला आहे, तर कविताच फ्री वर्समध्ये लिहिली कवीने, किंवा तो काय म्हणतोय सगळीकडं, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, म्हणजेच फ्री वर्ल्ड आहे त्याच्या पुढं आणि फ्रीडम आहे त्याला. फ्रीडम म्हणजे काय, नो बाउंडिंग, नो एनी लिमिटेशन्स. द पोएम इज फ्री फ्रॉम रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, दॅट इज नो टेक्निकल मॅटर्स युज्ड इन द पोएम. इट इज रिटन लाईक मोनोलॉग. So freedom means we do, I do whatever I like. In this way, poet have written Walt Whitman have written the poem as per his free mind. The road, the journey of life
इफ ही हॅज रिटन हिअर जर्नी पाथ रोड इज द सिम्बॉल ऑफ फ्रीडम. रोडवरून आपण कोणी बी मोकळ्या मनानं चालू शकतो, त्याला काय बंधन रिस्ट्रिक्शन आहेत का? नाही. त्यामुळे कविता फ्रीडममध्ये लिहिलेली आहे. आता पेज नंबर नेक्स्ट वरती या बघा, 96 पेजवरती पेज नंबर 96 इथले ऍक्टिव्हिटी नंबर फर्स्ट बघा काय म्हणतंय तिथं. फॉलोइंग आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द रोड. त्याचे प्रवास जो रोडवर चालला त्याला रिलेटेड काही पॉईंट्स आहेत खाली. डिव्हाइड देम इन टू 2 पार्ट्स. 2 विभागात त्याने विभाग करा म्हणजे. कोणत्या 2 विभागात? ऍक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस अँड ऍक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. तर ज्या गोष्टीमुळं ज्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी प्रॅक्टिस वापरलेल्या आहेत म्हणजे प्रॅक्टिस म्हणजेच वापरत आहेत आणि नॉट इन प्रॅक्टिस. तर आता कवितेत ज्या ज्या गोष्टी आहेत वापरलेल्या आहेत त्यातले पॉईंट वाचा. पहिला बघा मी सांगतो मला कशात येतोय म्हणजे प्रॅक्टिसमध्ये येतोय का नॉट इन प्रॅक्टिस. तर वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस. नॉट प्रॅक्टिस. कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. नॉट प्रॅक्टिस म्हणजे ती कोणावर तक्रार करत नाही प्रवास करताना. पोस्टपोनिंग द जर्नी. प्रवास पुढं पण ढकलत नाही म्हणजे नॉट प्रॅक्टिस. प्रेइंग फॉर गॉड फॉर्च्यून. नाही ते पण नाही, नॉट प्रॅक्टिस. का? तर तो स्वतः म्हणतोय फॉर्च्यून गुड फॉर्च्यून आय एम गुड फॉर्च्यून. मग नशीब कोणावर आपल्या अवलंबून नसतं, तर आपलं नशीब आपल्या हातात अवलंबून असतं. नॉट प्रॅक्टिस. त्यानंतर ए क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ अ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स ई बघा कॅरिंग द फाउंड मेमरीज ऑफ गुड पीपल. हां हे आहे प्रॅक्टिसमध्ये. त्यांनी गुड लोकांच्या आठवणी समावेश स्वतःपाशी स्टोअर करून ठेवले आहेत. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल इन ॲक्टिव्ह किंवा इन नॉट प्रॅक्टिस. स्ट्रायविंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. हा प्रयत्न आला आहे प्रॅक्टिसमध्ये. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. स्वतःला सिद्ध करायचं हे सुद्धा त्याचं प्रॅक्टिसमध्ये आहे. आता नंतरचा पॉईंट नंबर 2 बघा इथं पेजवर दिसतोय तुम्हाला 96 पेजवर. सेकंड पॉईंट राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट्स थ्रू द फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू. आता इथं तुम्हाला काही पॉईंट दाखवले आहेत की कशासाठी. हेन्स आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. काय सांगतंय? मला कोणाच्या नशिबाची अवलंबून राहायची गरज नाही, तर माझं नशीब मी घडवणार. म्हणजेच तिथं काय दिलंय? सेल्फ कॉन्फिडन्स. त्यानंतर पुढची लाईन तुम्हाला द्यायचं आता कशाविषयी आहे ते. हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर पोस्टपोन नो मोर नीड नथिंग. एक कशावर तो अवलंबून आहे? स्वतःची स्वतः कॉन्फिडंट आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्सलेशन एनी नियरर. कॉन्सलेशन म्हणजे मी अर्थ सांगितला तुम्हाला की कोणावर डिपेंड राहायची गरज नाही किंवा कोणावर दोष द्यायची गरज नाही. जे काय असेल ती म्हणजे इंडिपेंडंट. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. जी ओल्ड लोक आहेत आपली, त्याची जी जुनी संगती, आई वडील कोण असतील घरातले नातेवाईक, हे लोकांना सोडू शकत नाही म्हणते. मी त्यांना संग घेऊन जाणार ज्यांचं माझ्यावर उपकार आहेत ते. म्हणजे जिथं कवी काय आहेत? इमोशनल आहेत. आणि आय एम फिल्ड विथ देम आय विल फील देम इन रिटर्न. आता काहीतरी देण्याची भावना आहे त्यांना. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. ज्यांनी लोकांनी यांना दिले त्यांची केअर टेकर म्हणून इथं तुम्हाला ते पॉईंट डिटेक्ट होतोय. थर्ड पॉईंट हेल्दी फ्री वर्ल्ड बिफोर मी. म्हणजे हेल्दी स्ट्रॉंग, फ्री मुक्त, वर्ल्ड बिफोर मी माझ्यासाठी तसं आहे वर्ल्ड. एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबाव लाईन. तर तुम्हाला अशा कितीतरी लाईन आहेत की पोएट इज फ्री कशावरून आहे तर नो रायमिंग वर्ड नाही, नो राईम स्कीम, रिटर्न इन अ मोनोलॉग, रिटर्न लाईक अ लेटर. फ्री कशा तर सम ऑफ द वर्ड्स रिलेटेड फ्रीडमसाठी आहेत. वर्ल्ड बिफोर मी. तर असे शब्द तुम्हाला सांगायचे आहेत की कवी फ्री आहे अशा अर्थी पोएममधनं. ॲक्टिव्हिटी नंबर थर्ड द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच ॲज हेल्दी इन धिस पोएम. मेक अ लिस्ट अँड क्लासिफाय देम. आता हेल्दी जसा शब्द वापरला ना कवीनं,
तर तसे काही शब्द वापरलेले आहेत. हेल्दी, तर ते शब्द बघा काय काय शब्द आहेत. तर हेल्दी वगैरे असे आहेत शब्द तिथं. तर काय म्हणलंय त्यांनी, हेल्दी इन धिस पोएम मेक इट अ लिस्ट अँड क्लासिफाय देम. जसं हेल्दी शब्द आहे तसं फॉर द वर्ल्ड, वर्ल्डसाठी काय केलेला आहे शब्द त्यांनी, तर फ्री वर्ल्ड आहे की नाही. त्यानंतर फॉर हिमसेल्फ, मग स्वतःसाठी काय केले, बिफोर मी, हेन्स फोर्थ आय, गुड फॉर्च्यून, असे शब्द, आय नो. त्यानंतर फॉर द रोड, रोडसाठी काय, द ओपन रोड, किंवा आय कॅरी देम, असं वेगवेगळे त्याने हे वापरलेले आहेत त्याच्यासाठी जोडवर्ड किंवा शब्द. ऍक्टिव्हिटी नंबर लास्ट ऑन पेज नंबर 4. फर्स्ट ऍक्टिव्हिटी बघा, तिथली 4.90 पेजेस 96 वरची. रीड द एक्सप्रेशन्स ओल्ड डेलिशियस बर्डन. आता जुनी, डेलिशियस म्हणजे कोमल, नाजूक, लवली, ब्युटिफुल. बर्डन्स एखादं ब्युटिफुल आहे, सुंदर आहे, त्याला बर्डन कसं आपण म्हणू शकेल, मेटाफोरिक वर्ड आहे हा. तर बघा, अ बर्डन कॅनॉट बी डेलिशियस. बर्डन म्हणजेच ब्युटी. ब्युटी कधी, बर्डन कधी ब्युटी होऊ शकत नाही. द पोएट हॅज युज्ड दिस कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स टू एक्सप्रेस दॅट ही हॅज मेनी स्वीट मेमरीज ऑफ द पीपल. लोकांच्या पाठीमागच्या आठवणी त्यांनी ओल्ड हा शब्द दिलाय तिथं. प्लेसेस विच ही वुड लाईक टू रिमेंबर फॉर एव्हर, तिथले ठिकाणं कायमस्वरूपी लक्षात ठेवलेले आहेत. पोएट हॅज युज्ड द सेमिंगली कॉन्ट्राडक्टरी एक्सप्रेशन्स टू कन्वे द मिनिंग दॅट हिज हार्ट इज फुल ऑफ स्वीट मेमरीज ऑफ गुड अँड काइंड पीपल. तर जे जे चांगले लोक आहेत, ज्यांनी त्यांना सहकार्य केले, ते त्यांच्या मेमरीतनं काढू शकत नाहीत. कायमस्वरूपी ते विश्वासात ठेवणार आहेत त्यांना, आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्याविषयी रिस्पेक्ट व्यक्त केला. ज्या मी त्यांच्याकडून घेतलंय, मी त्यांना इन रिटर्न देणार, असं तो म्हणतोय. मेमरीज गुड अँड काइंड पीपल, दो ही वॉन्ट्स टू बी फ्री फ्रॉम एनी टाईप ऑफ अटॅचमेंट. जरी कुठल्याही बर्डनापासून तो मुक्त आहे म्हणत असेल, तरी सुद्धा जुनी नाती तो विसरत नाही, कारण जुनं ते सोनं असतं. ही वॉन्ट्स टू चेरिश म्हणजे जोपासणे, दीज स्वीट मेमरीज इन हिज हार्ट फॉर एव्हर. त्या ज्या चांगल्या आठवणी आहेत ते कायमस्वरूपी आपल्या हृदयामध्ये ते जतन करून ठेवणार आहेत. आता पेज नंबर नेक्स्ट बघूया आपण. ऍक्टिव्हिटी 97 वरची पेज नंबर बघा. तर आता बघा तिथं, द एक्सप्रेशन्स कंटेन्स ऑपोजिट आयडिया दॅट मेक इट सीम absurd or unlikely although it may be true. This is called a paradox. आता जे म्हणायचंय त्याच्या विरोधी जर खरं आहे पण म्हणताना विरोधी. मी आता काल तुम्हाला उदाहरण दिलं, पॅराडॉक्स. पॅराडॉक्स, जरी आंधळी मी तुला पाहते, आंधळीन तुला कशी पाहते, पण 30 वर्ष ती बायको त्याच्याबरोबर होती, त्याला 30 वर्ष पाहिलेलं आहे, आता डोळे गेलेत, पण पाठीमागच्या आठवणी ते लक्षात ठेवू शकतं का नाही. मग पॅराडॉक्स म्हणजेच विरोधाभास. काय पॅराडॉक्स बद्दल सांगितले मी काल तुम्हाला. पॅराडॉक्स इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच कॉन्ट्राक्टरी ऑर ऑपोजिट आयडियाज आर युज्ड दो ट्रू. सत्य असतात पण त्या कॉन्ट्राक्टरी आयडिया वाटतात, जरी आंधळी मी तुला पाहते. तर तसं इथं तुम्हाला वाटतं की डेलिशियस बर्डन, तर डेलिशियस आहे म्हणजे ब्युटिफुल आहे. बर्डन म्हणलं की मग कसं शक्य आहे, अपोजिट वाटते. पण ती जुनी नाती मनात जतन करून ठेवले आहेत. इट्स अ ट्रू पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच आहे. त्यातला ऍक्टिव्हिटी नंबर 2 बघा आता. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. इथं कवितेत नुसता रोड म्हणून दिले, द ओपन सॉंग ऑफ ओपन रोड, पण रोड म्हणलंय त्यांनी, पण ते रोडच्या जोडीला अजून जर्नी ऑफ लाईफ किंवा रोड ऑफ लाईफ, जीवनाचा प्रवास किंवा जीवन प्रवास या कवितेतून व्यक्त केलाय. एक्सप्लेन द मेटाफोर विथ द हेल्प ऑफ द पोएम. आता मेटाफोर म्हणजे फिगर ऑफ स्पीच कोणता, कम्पॅरिझन, तुलना. तर तुलनेवर आधारित मी 2 फिगर ऑफ स्पीच तुम्हाला 11 शिकवलेले आहेत. कोणते आहेत, सिमिली उपमा आणि मेटाफोर रूपक. मग सिमिली मेटाफोर. सिमिली बद्दल माहिती अशी सांगितली मी तुम्हाला की सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच 2 वर्ड्स ऑफ डिफरंट नेचर आर कम्पेअर्ड. फॉर
Simile is always introduced with the construction such as, so as, like, so, therefore. आणि मग मेटाफोर बद्दल, रूपक बद्दल काय सांगितलंय? रूपक म्हणजेच मेटाफोर. मेटाफोर इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच देर इज अ कंपॅरिझन, बट द कंपॅरिझन ऑफ the objects which are compared are not different but are same. Metaphor is not introduced with the construction as or like or so as. These constructions are not found in metaphor. तर आता इथं मेटाफोरचं उदाहरण त्यांनी कसं दिलेलं आहे बघा. मेटाफोर विथ द हेल्प ऑफ पोएम. तर डिलिशियस बर्डन हा सुद्धा एक मेटाफोरच वापरला ना तुलना करताना. दोन्ही खरं आहे पण तुलना केलेली आहे. तर आता थर्ड पॉईंट तिथला फ्री वर्स. फ्री वर्स बद्दल माहिती दिली की ही कविता मी तुम्हाला सांगितले की कसे आहे, फ्री वर्स पोएम आहे. आणि मग फ्री वर्स पोएम जर असेल तर फ्री वर्स म्हणजे काय की जिला रायमिंग वर्ड नाही, तर राईम स्कीम नाही, यमक नाही, यमक जुळणारे शब्द नाहीत. जसे ॲज पर द पोएट्स स्टाईल ऑफ रायटिंग, वाटेल तशी मोनोलॉग पद्धतीनं एक लाईक ड्रामा अशा पद्धतीनं त्याने कविता लिहिलेल्या आहे. आणि ज्या व्हॉट इज फ्री वर्स इन शॉर्ट? फ्री वर्स इज अ पोएम इन विच देर आर नो टेक्निकल रिस्ट्रिक्शन्स. बंधनं कुठलीही नसतात. रायमिंग पाहिजे, रायमिंग वर्ड्स पाहिजे अशी बंधनं नसतात. फ्री स्टाईल रायटिंग ऑफ द पोएम, दॅट इज कॉल्ड फ्री वर्स. इन इट नो रायमिंग स्कीम, नो रायमिंग वर्ड्स. टोटल पोएम इज written in a free style of as per the poet's wish. That is called a free verse. Okay. Free verse is a poetry that does not rhyme or have a regular rhyme. The feature of, मी जे सांगितलं तेच आहे, the features of the free verse are, त्याची वैशिष्ट्य काय खाली दिले आहेत. इट इज अ लिटररी डिव्हाइस. एक लिटररी म्हणजे साहित्यिक अलंकार. दॅट इज अ फ्री फ्रॉम लिमिटेशन्स ऑफ रेग्युलर मीटर. मीटर म्हणजे राईम स्कीम वगैरे असल्याला काय लिमिटेशन पासून फ्री असतो. और रिदम किंवा चाल वगैरे नसते. आता चाल कवितेला लावायला तशी ह्यात काय नसते. डज नॉट राईम विथ फिक्स्ड फॉर्म्स. याला राईम्स काय ठराविक कुठले नसते, ए बी बी वगैरे मी शिकवले तसं. स्टील इट प्रोव्हाइड्स कॅन आर्टिस्ट एक्सप्रेशन्स. जसं लिहायचं तसं लिहू शकतात. इन दिस वे द पोएट कॅन गिव्ह हिज ओन सेप टू पोएम ॲज डिझायर्स. डिझायर्स म्हणजे इच्छा. त्याच्या इच्छेप्रमाणे कवी कशी पण ती कविता मांडू शकतो. विदाउट रायमिंग किंवा राईम स्कीम. कॅन यूज व्हेरियस पोएटिक डिव्हाइस टू क्रिएट द इफेक्ट ही कन्सिडर सुटेबल फॉर द पीस. एक सुंदर अशी कविता निर्माण करण्यासाठी त्याला त्या स्टाईलनं लिहित होते. ॲज फ्री वर्स गिव्ज ग्रेटर फ्रीडम फॉर चूजिंग वर्ड्स अँड कन्व्हेइंग देअर मिनिंग्स टू रीडर्स. अ फ्री वर्स गिव्ज ग्रेटर फ्रीडम चूजिंग वर्ड्स अँड कन्व्हेइंग देअर मिनिंग टू रीडर्स. फ्री वर्सनं काय होतं विद्यार्थ्यांना, त्या शब्दाचे अर्थ विद्यार्थ्याला समजायला त्याने मिनिंग लावू शकतात. फ्रीडम, स्वातंत्र्य विद्यार्थ्याला सुद्धा मिळतं. म्हणून फ्री वर्समध्ये पोएम लिहिलेले आहे. इट इज अ फ्री फ्रॉम आर्टिफिशियालिटी. म्हणजेच कृत्रिमता कुठल्या याच्यात आणलेली आहे, जशी नैसर्गिक होईल तशी ती पोएम लिहिलेली आहे त्याने. ऑफ अ टिपिकल पोएटिक एक्सप्रेशन. धिस टेक्निक इज कॉमनली युज्ड इन मॉडर्न पोएट्री. जे आधुनिक कविता आहेत ना ह्याच्यामध्ये हे टेक्निक आता वापरलं जातं. अजून बघा, रिमेंबर म्हणून त्याने ए मध्ये दिलंय. ऑल्दो फ्री वर्स रिक्वायर्स नो मीटर, राईम और अदर ट्रॅडिशनल पोएट्रिक टेक्निक्स. जरी ह्याला अशी गरज नसली राईम टेक्निक्स वगैरे, तरी इट इज यूज ऑफ इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड्स. तर हे कविताच्या इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड म्हणून आहे वापर केलाय. द चॉईस ऑफ कॅरेक्टर्स, वर्ड्स, देअर चूजन प्लेसेस आर फॅक्टर्स विच ॲट्रिब्यूट द फ्री वर्स. कवीला वाटणारे कॅरेक्टर, कवीला वाटणारा तो मार्ग, रस्ता वगैरे घेतलाय त्याच्या स्टाईलनं वर्स. इट्स अ लिरिकल ऑर रायमिक ब्युटी. त्याने असं न वापरता त्याने स्वतःची त्याची कवितेची ब्युटी वापरली. अजून बघा पुढं फ्री वर्स बद्दल काय म्हणलंय. फ्री वर्स इज कॉमनली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स. ब्लँक वर्स हा एक टाईप आहे, त्याच्यापासून फ्री वर्स हा टाईप वेगळा आहे. विच एसेन्शियली हॅज ऑकर इन द ॲम्बिक पेंटामीटर. पेंटामीटर म्हणजे ह्या बंधनातून असा वेगळा असतो तो. ब्लँक वर्स इज अ पोएट्री रिटन विथ अ रेग्युलर मीटर. आता ब्लँक वर्स या पोएममध्ये रेग्युलर मीटर म्हणजे राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स किंवा अनराइम्ड लाईन्स असतात, इरेग्युलॅरिटी. इट इज डिस्क्राइब्ड ॲज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ इंग्लिश पोएट्री विच हॅज बीन इन्फ्लुएन्स्ड सिन्स द 16th century. 6व्या शतकापासून जे वापरायचे ना ब्लँक वर्सची पोएम. ब्लँक वर्स म्हणजे जिला इरेग्युलर स्टांजा, राईम स्कीम वगैरे असं असू शकतं थोडंफार.
तर ते 16व्या शतकामध्ये, आता ही शतकं पिरियड्स आहेत हे तुम्हाला माहीत असू द्यात, की 14th सेंचुरी म्हणजेच तो सुरुवातीचा पिरियड आहे इंग्लिशचा, तो जॉफ्री चॉसरचा. पुन्हा मिल्टनचा पिरियड आहे 15वं शतक, 16वं शतक. त्यानंतर रोमॅन्टिक पिरियड आहे तो वर्ड्सवर्थ, लिली, पील, ग्रीन वगैरे. त्यानंतर शेक्सपियर वगैरे त्या वर्ड्सवर्थच्या अगोदरचे. आणि मग पुन्हा विक्टोरियन आणि मॉडर्न किंवा आत्ताची जी पोएट्री आहे ना आपली, तर मॉडर्न पोएममध्ये ही येते फ्री वर्समध्ये लिहिलेली. पॉईंट नंबर नेक्स्ट बघू आपण तिथं आता. 4th, देर आर सर्टन वर्ड दॅट आर रिपीटेड इन द पोएम. फॉर एक्झाम्पल नो मोअर, लाईन 7 मध्ये. तर असे नो मोअर वगैरे शब्द आलेले आहेत ना, तर तसेच शब्दाचे फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन एक्सप्लेन दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. तर असे नो मोअर वगैरे आलेले शब्द आहेत. तर ओपन रोड, बिफोर मी, हेन्स फोर्थ आय, गुड फॉर्च्यून, असे शब्द जे आहेत ते तिथं तुम्हाला लिहायचे आहेत. लिहून काढा मी आता सांगितलेले. 5th नंबर पॉईंट, द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय. आता इथं कवितेत तुम्हाला सगळीकडं आय वापरलंय बघा. 5वा पॉईंट जो आहे इथला, तो आता आपण डिस्कस करतोय इथं. द यूज ऑफ पर्सनल पॉईंट लास्ट खाली बघा. तर यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय इज इव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन दिस पोएम. गिव्ह रिझन्स. कवीनं आय असा शब्द का वापरून कविता लिहिलेली आहे इथं, तर तुम्हाला माहिती असू द्या, आय रिपिटेशन ऑफ प्रोनाउन आय ऑकर्स 15 टाइम्स इन ॲज अ. किती वेळा आले कवितेत? 15 टाइम्स इज ॲन मेनी लाईन्स ऑफ द पोएम. दिस शोज अस हाऊ फुल्ली चार्ज द पोएट इज ऑफ हिज लाईफ. स्वतः किती चार्ज झाला हे लक्षात येते. हिज डेस्टिनी, त्याचं नशीब, हिज ॲक्शन, हिज डिसिजन्स, निर्णय, अँड कॉन्सिक्वेन्सेस. द रिपीटेड यूज ऑफ आय शोज. सारखा आय का वापरलाय? दॅट ही इज कॉन्फिडंट ऑफ हिमसेल्फ. आय आपण कधी वापरतो? स्वतः कॉन्फिडंट असतो तेव्हा. इज एबल टू टेक हिज लाईफ फॉरवर्ड इंडिपेंडंट ऑफ अदर्स सपोर्ट. स्वतःवरची कोणाची गरज नाही, दुसऱ्याच्या सपोर्टची गरज नाही, असा आय. आयचा अर्थ तो होतो. तुम्हाला प्रश्न येऊ शकेल तर आय का वापरला? तर त्याला दुसऱ्याचा सपोर्टची गरज नाही, स्वतः इंडिपेंडंट असतो. ही इज गोइंग टू स्टॉप कंप्लेनिंग अँड क्रिटिसायझिंग. कोणावर क्रिटिसाइज करत नाही, टीका करत नाही, तक्रार करत नाही. ही विल अप्रोच द फ्युचर ऑन हिज ओन स्ट्रेंथ. स्वतःच्या ताकदीवर त्याचा विश्वास आहे. रेडी टू यूज द ऑपॉर्च्युनिटीज दॅट ही कम्स अक्रॉस. कुठली संधी येईल तो सोडत नाही, लगेच स्वीकारतो. द पोएट इज क्वाईट शुअर ही डज नॉट नीड आयदर लक ऑर इन्फ्लुएन्शियल. तिथे एक वर्ड दिलं आहे बघा, फॉर्च्यून, गुड फॉर्च्यून, लक. लक वगैरे हे भानगडी नाही म्हणतो तो, स्वतःच्या हातावर आहे, कष्टावर अवलंबून आहेत लक वगैरे. फ्रेंड्स, हेल्प हिज अटेम्प्ट्स. ही सीम्स अश्युअर्ड ऑफ हिज ओन कॅपेबिलिटीज. स्वतःच्या आय हा जो आहे ना, ओन कॅपेबिलिटीज, स्वतःच्या कर्तृत्वावर त्याचा विश्वास आहे. आणि मग शेवटचा जो पॉइंट आहे तिथं, विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स राईट अ पोएटिक अप्रिशिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर मी कालच्या तासाला तुम्हाला घेतलेलं आहे. हे कसं लिहायचं? तर आता मी कालच्या तासाला तुम्हाला बोललेलं आहे. टाइम इज फिनिश्ड नाव. टुमॉरो I will discuss next point. Till then, thank you.